निवडणूक काळ जवळ आला की अनेक राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सक्रिय होतात. मात्र या प्रवाहाला अपवाद ठरले ते मनसेचे राज्य उपाध्यक्ष, माजी स्थायी समिती सभापती सलीम शेख, सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव, गीता जाधव आणि फरीदा शेख हे गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणाबरोबरच समाजकारणात सातत्यानं कार्यरत आहेत. सर्वधर्मीय नागरिकांची सेवा करत असून नागरिकांशी थेट संवाद साधणं हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. याच हेतूनं शनिवारी सातपूर इथे सौभाग्य लॉन्स या ठिकाणी मनसेच्या वतीने प्रभाग 10 आणि 11 मधील नागरिकांसाठी संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्नेह मेळाव्यात नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी होत आपली मतं, समस्या, अपेक्षा मांडल्या. मेळाव्यामध्ये मिसळ पार्टीचंही आयोजन करण्यात आलं होतं. आपुलकी, संवाद आणि सामाजिक सलोखा जपणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी सलीम शेख यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या भावना जाणून घेतल्या. सतत कार्यरत असणाऱ्या व्यक्तींच्या पाठीमागे नागरिकांनी उभं राहण्याचं आवाहन सलीम शेख यांनी केलं असून नवीन वर्षाच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. सातपूरकर नागरिकांसाठी गीताताई जाधव, मी सलीम मामा शेख सस्नेह मेळाव्याचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. आणि या सस्नेह मेळाव्यामध्ये आम्ही या ठिकाणी मिसळ पार्टीचं सुद्धा आयोजन केलेलं आहे. आणि प्रचंड प्रमाणामध्ये नागरिकांची या ठिकाणी उपस्थिती लाभत आहे. गेली अनेक वर्ष आम्ही सातपूरकर नागरिकांसाठी जी इमाने इतबारी जी सेवा केली, राजकारण बाजूला ठेवून समाजकारणाच्या उद्देशानं नेहमीच मी असेल, गीताताई असेल, आम्ही नेहमीच सामाजिक कार्यक्रमामध्ये अग्रेसर असतो. आपण जर बघितलं मग ते गोरगरीब कुठली समाजाची जनता असो, आम्ही असा भेदभाव न करता सर्व धर्मियांसाठी अडीअडचणीमध्ये आम्ही सतत नागरिकांसाठी कार्यरत असतो, धावून जात असतो. खरं तर येणारा हा निवडणुकीचा काळ आहे, पण निवडणुका कधी लागतील, निवडणुकी तारीख अजून निश्चित नाहीये. पण आम्ही निवडणूक डोळ्यासमोर अजिबात ठेवलेली नाहीये. आम्ही सतत सातपूरकरांसाठी काही ना काही आम्ही सामाजिक कार्यक्रम या ठिकाणी सातपूर भागामध्ये घेत असतो. आणि आजचा मिसळ पार्टीचा हा तो एक भाग आहे. खरं तर अनेक लोकांना प्रश्न पडला असेल, निवडणूक आली म्हणून मिसळ पार्टी ठेवली. कधी नाही. मी असेल, गीताताई जाधव असेल, आम्ही नेहमीच आम्ही नेहमीच जनतेच्या सुखादुःखामध्ये आम्ही सामील होत आलेलो आहे. आणि मग मी या आपल्याद्वारे सर्व नागरिकांना एक विनंती करणार आहे. शेवटी आपलं निवडणूक अजून डिक्लेअर झालेली नाहीये, पण निवडणूक जेव्हा केव्हा लागतील निवडणुका, मी आपल्याला नागरिकांना फक्त एकच विनंती करणार आहे. हे सतत आपल्यामध्ये कार्यरत असता, सतत आपल्या अडीअडचणीमध्ये धावून येतात, अशाच लोकांच्या मागे आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. नाहीतर आपण बघितलं असेल, 5 वर्ष कुठेतरी गायब राहायचं, निवडणूक लागली, निवडणुकीचा काळ सुरू झाला, मग उपक्रम घ्यायचे, आणि मग निवडणूक झाल्यानंतर परत नागरिकांकडे पाठ फिरवायची. अशा सुद्धा ढोंगी लोकांना आपण सुद्धा नाकारलं पाहिजे. मी आपल्याला येणाऱ्या आमच्या 9 वर्षाच्या सदिच्छा भेट आपल्याकडे येणारच आहे, पण मी प्रसार माध्यमातनं आपल्याला येणाऱ्या सर्व नवीन इंग्रजी 9 वर्षाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. खरं तर आपण मराठी माणसं आहोत. आपलं 9 वर्ष खऱ्या अर्थानं गुढीपाडव्यापासून आपलं 9 वर्ष सुरू होतं. शेवटी पण जगामध्ये जगात जी तारीख चालती, म्हणून मी आपल्याला या इंग्रजी महिन्याच्या 9 वर्षाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. कार्यक्रमाप्रसंगी सातपूर कॉलनी या ठिकाणचे दक्षिणमुखी साई मंदिराचा पालखी सोहळा येत्या 23 जानेवारीपासून होणार असून या सोहळ्याचं निमंत्रण पत्रिकेचं अनावरण यावेळी सलीम शेख, गीता जाधव आणि श्री दक्षिणमुखी रिच्छापूर्ती साईनाथ महाराजकारण्यात पालखी समितीच्या या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आलं. प्रभागातील नागरिकांशी संवाद होण्यासाठी या मिसळ पार्टीचं आयोजन करण्यात आलं. 5 वर्षांपासून अनेक समाज उपयोगी कार्यक्रम
नागरिकांसोबत राबवले असल्याचं सामाजिक कार्यकर्त्या गीता जाधव यांनी यावेळी सांगितलं. सर्व नागरिकांना नमस्कार प्रथमतः आणि जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी मिसळ पार्टी सौभाग्य लॉन्स या ठिकाणी मिसळ पार्टी आयोजित केलेली आहे. सर्वांचे लाडके असे नगरसेवक सलीम मामा शेख, आदरणीय माझे पती श्री संजय वसंत जाधव यांच्या संकल्पनेतून खरं तर मिसळ पार्टी नसून आपल्या जनतेशी आपला सुसंवाद व्हावा म्हणून ही मिसळ पार्टीचं आयोजन केलेले आहे. आणि या ठिकाणी मला असं वाटतं की जे पण येत आहेत, येणार आहेत, सगळं आमचं हा एक परिवार आहे आणि परिवारामध्ये आपले लोक आल्यावर जितका आनंद व्हायला पाहिजे तितका आम्हाला होतोय. आणि ह्या पार्टीला खूप छान प्रतिसाद दिला जातोय. आणि मी सर्व नागरिकांना सांगेल, खरं तर निवडणुकीचा काळ आहे हा, म्हणून आम्ही ही पार्टी आयोजित केलेली नसून आपल्या परिवारासाठी ही पार्टी आयोजित केलेली आहे. आणि तसंच प्रत्येक गेल्या 5 वर्षापासून आदरणीय सलीम मामा नगरसेवक माझे पती यांच्या संकल्पनेतून काही ना काही कार्यक्रम हा आम्ही राबवतच असतो. जसं तुम्ही बघाल, कोरोना काळामध्ये आम्ही आयसोलेशन सेंटर, वार्षिक दर वर्षाला आम्ही कॅलेंडर, खरं तर ह्यावेळेस सर्वांनी आपलं परिचय पत्र देखील वाटला. खूप लोकांनी सांगितलं तुम्ही परिचय पत्र का नाही दिला, तर माझे पतींनी मला बोलले की बेटा, आपण परिचय पत्र न देता आपण दिनदर्शिकाचे वाटप करणार आहोत, त्याच्यातच आपले परिचय हाच आपला परिचय असेल. सर्व नागरिकांना मी विनंती करेल की तुम्ही इतकं भरभरून प्रेम दिले, यापुढेही द्याल, हीच मी तुम्हाला विनंती करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. या सस्नेह मेळाव्याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याबरोबरच प्रभाग क्रमांक 10 आणि 11 मधील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, सातपूर.